नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया VST इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 3,999.95 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 6,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,849.75 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,159 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 8.68%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 10:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर 10 बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 11 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 30 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया रुशील डेकोर लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 349 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 940.89 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 406.90 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 261 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.99%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:10च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 10 शेअर होऊन जाईल आणि याला देण्यासाठी या कंपनीने रेकॉर्ड डेट ठेवली आहे 9 ऑगस्ट 2024. चला आता बोलूया हॉकिन्स कुकर्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 8,887 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे जवळपास 5,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9,099 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 5,810.05 रुपये आणि या कंपनीने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 33.13%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 120 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि याला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 29 जुलै 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 184 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 229 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 34.30 रुपये आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 421.99%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 0.70 रुपीज म्हणजे 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे, तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 496.50 रुपये आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3 लाख करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 527.40 रुपये आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 226.85 रुपये आणि कोल इंडिया लिमिटेडने आपल्या शेअरहोल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 115.40%चे रिटर्न दिले आहे आणि कोल इंडिया लिमिटेडने 5 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया दुपारी 4 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.